नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बोर्ड परीक्षेचा राजमार्ग या कृती कार्यक्रमांतर्गत उत्तरपत्रिकांचे लेखन अचूकपणे कसे करावे याबाबत इयत्ता 12वीच्या विषयांचे विविध व्हिडिओ विषयनिहाय व्हिडिओ विभागीय मंडळ कोल्हापूर यांनी तयार केलेले आहेत. त्यांचा आपणास निश्चितपणे लाभ होईल असा विश्वास वाटतो. आगामी परीक्षेसाठी आपण परिपूर्ण तयारी करून परीक्षेला सामोरे जावे. येणाऱ्या परीक्षेसाठी आपणास मनपूर्वक शुभेच्छा. मंडळ पुणे, कोल्हापूर विभागीय मंडळ कोल्हापूर, बोर्ड परीक्षेचा राजमार्ग, सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे या कृती कार्यक्रमाअंतर्गत उत्तरपत्रिकांचं लेखन अचूकपणे कसे करावे या मालिकेअंतर्गत आज आपल्याकडे बुक कीपिंग व अकाउंटन्सी या विषयाचे तज्ज्ञ प्राध्यापक या ठिकाणी उपस्थित आहेत. नमस्कार सर. नमस्कार. तर गुरव सर, मी आपल्याला बुक कीपिंग या विषयासंदर्भात असं विचारते की 12वी वाणिज्यमधील महत्त्वाचा असलेला हा विषय आहे. या विषयाचे घटक वाईज वेटेज व पेपर पॅटर्न कसा असावा याबद्दल आपलं मत काय आहे? धन्यवाद मॅडम. अतिशय चांगला प्रश्न आपण विचारला. वाणिज्य शाखेकडे हा अतिशय महत्त्वाचा विषय आम्ही मानतो. ह्या विषयाला पैकीच्या पैकी मार्क मिळवून देण्याची खूप संधी या ठिकाणी असते. बहुतांश जी उत्तरे असतात ती प्रश्नामध्ये समाविष्ट लपलेली असतात. विद्यार्थ्यांनी जर योग्य प्रकारे आपलं कौशल्य वापरलं तर विद्यार्थी जे काही पोस्टिंग असतं त्या पोस्टिंगच्या माध्यमातून उत्तरे या ठिकाणी ते लिहू शकतात. 80 मार्काच्या रिटर्नच्या पेपरमध्ये 3 तासासाठी वेळ असतो आणि 20 मार्क ऑब्जेक्टिव्हला आणि 60 मार्क प्रॉब्लेम्स या ठिकाणी असतात. आता याच्या टोटल अकाउंट्समध्ये 10 घटक आहेत. त्यातला पहिला घटक आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट, ज्याला या ठिकाणी 4 मार्क ऑब्जेक्टिव्हला असतात, 12 मार्क प्रॉब्लेमसाठी विचारले जातात. दुसरा घटक आहे अकाउंट फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स, याला पण 4 मार्क ऑब्जेक्टिव्हला असतात, 12 मार्क या ठिकाणी प्रॉब्लेमला असतात. ॲडमिशन ऑफ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर, डिझोल्युशन्स ऑफ पार्टनरशिप आणि बिल ऑफ एक्सचेंज, हे काही 4 घटक मी सांगितले आहेत. ह्या 4 घटकाला 2-2 मार्क ऑब्जेक्टिव्हला असतात, तर 10 मार्क हे या ठिकाणी प्रॉब्लेमला सांगितले जातात. त्याचबरोबर या ठिकाणी डेट ऑफ पार्टनर, इश्यू ऑफ शेअर्स, कम्प्युटर अकाउंटिंग आणि ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, हे काही 4 घटक आहे. याला 1-1 मार्क ऑब्जेक्टिव्हला असतो, तर 8 मार्क या ठिकाणी प्रॉब्लेमला विचारले जातात. याचा पेपर पॅटर्न जर बघितला आपण तर 20 मार्क ऑब्जेक्टिव्हला असतात क्वेश्चन नंबर 1ला. क्वेश्चन नंबर 2 असतो तो या ठिकाणी ॲडमिशन, रिटायरमेंट, डिझोल्युशन्स आणि बिल ऑफ एक्सचेंज हा एक ग्रुप तयार केलेला आहे बोर्ड. आणि या ग्रुपमध्ये 2 क्वेश्चन्स या ठिकाणी एकाला एक और असे 2 नंबरला विचारले जातात, तर 3 नंबरसाठी एकाला एक और असे विचारले जातात. म्हणजे 4 पैकी कोणतेही 2 क्वेश्चन्स 2 नंबरला आणि 2 क्वेश्चन्स या ठिकाणी 3 नंबरला विचारले जातात. तर 10 मार्कासाठी हा क्वेश्चन्स या ठिकाणी विचारला जातो. त्याचबरोबर क्वेश्चन नंबर या ठिकाणी 4 आणि 5साठी पण असाच एक ग्रुप तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये डेट ऑफ पार्टनर, इश्यू ऑफ शेअर्स, ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट आणि कॉम्प्युटर अकाउंट, ह्याला पण 8 मार्क प्रत्येक या ठिकाणी एकाला एक असे विचारले जातात. म्हणजे काय, तर 4साठी कुठलेही या ठिकाणी 2 क्वेश्चन्स विचारले जातात, मी आता जे 4 घटक सांगितले ते, आणि 5साठी पण या ठिकाणी कुठलेही 2 विचारले जाऊ शकतात. त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी अतिशय काळजीपूर्वक या ठिकाणी 4ही घटकांचा अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे. क्वेश्चन नंबर 2-3साठी जे काही 4 घटक मी सांगितलेत आणि 4-5साठी 4-5साठी सांगितलेले या ठिकाणी 4 घटक. त्याचबरोबर क्वेश्चन नंबर 6 असतो तो या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा कंपल्सरी क्वेश्चन्स असतो, तो आहे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स. याला या ठिकाणी 12 मार्काचा हा क्वेश्चन्स या ठिकाणी कंपल्सरी विचारला जातो. त्याचबरोबर या ठिकाणी क्वेश्चन नंबर 7 हा या ठिकाणी अतिशय आवडता सगळ्यांचाच असतो या ठिकाणी, जो या ठिकाणी पार्टनरशिप फायनल अकाउंट हा या ठिकाणी 12 मार्काला या ठिकाणी विचारला जातो. असा हा आमचा 20 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह आणि 60 मार्काचे प्रॉब्लेम अशा या ठिकाणी विचारले जातात बोर्डाकडून. म्हणजेच विद्यार्थ्यांनी घटकनिहाय
त्यांचे जे गुण आहेत ते लक्षात घेऊन जर पेपर अगोदरच काही सोडवले तर निश्चितपणे हो त्यांना ह्याचं मी फायदा तुम्हाला होऊ शकतो. मी तुम्हाला यापूर्वी सांगितले की या ठिकाणी पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणार हा विषय आहे आमचा. त्यामुळे ह्याचं रेग्युलर आणि नियमित प्रॅक्टिस होणं या ठिकाणी अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी नियमित ह्याचं प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. याच्या ॲडजस्टमेंट असतात त्या व्यवस्थित सोडवणं या ठिकाणी किंवा त्यांचं प्रॅक्टिस करणं अत्यंत गरजेचं असतं. तर या ठिकाणी आपल्याला आउट ऑफ मार्क या ठिकाणी प्राप्त होऊ शकतात. तर उपाध्य सर, आपल्या या विषयामध्ये ऑब्जेक्टिव्ह या प्रश्नांमध्ये विद्यार्थ्यांना कोणते कोणते प्रश्न विचारले जातात आणि ते प्रश्न लिहिताना त्यांना कशाप्रकारे काळजी घ्यावी लागते याबद्दल आपण सांगाल का? नमस्कार. बुक कीपिंग अकाउंटन्सीमध्ये पहिला प्रश्न जो असतो तो ऑब्जेक्टिव्हचा असतो, ज्याच्यासाठी 20 गुण बोर्डाने दिलेले आहेत. यापैकी एकूण 10 घटक यामध्ये एकूण घटक कवर केलेले आहेत. त्यामध्ये एकूण 8 घटक जे आहेत ते एक मार्कासाठी, म्हणजे एकूण 5 गुणांचा एक घटक आहे, असे 8 घटक त्यामध्ये कवर केलेले आहेत. आणि 2 घटक जे आहेत जे 5 मार्कासाठीच आहेत पण थोडेसे वेगळे आहेत, त्यामध्ये थोडंसं मी उल्लेख करून इच्छितो. तो आहे ट्रू अँड फॉल्स विथ रिझन. हा 2.5 मार्कासाठी एक क्वेश्चन येतो. असे 2 क्वेश्चन इथं 5 मार्कासाठी येतात. आणि बिल ऑफ एक्सचेंजचा एक फॉर्मॅट, म्हणजे त्याला आपण स्पेसमेन म्हणतो, तो एक 5 मार्कासाठीचा एक घटक येतो. हे 2 घटक वगळले तर बाकीचे 8 पॉईंट जे आहेत, जे घटक आहेत, जे पर्याय आहेत, ते एक मार्कासाठी विचारले जातात. तसेच बोर्डाने आणखीन एक यामध्ये एक नवीन एक योजना आणलेली आहे किंवा पेपरमध्ये ती उल्लेख केलेला आहे की पूर्ण 10 पैकी कोणतेही 4 पर्याय किंवा टाईप्स विचारले जातात, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना 10 घटकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्यातील कोणतेही 4 पडणार आहेत किंवा विचारले जाणार आहेत. त्यामुळे 10 घटकांचा अभ्यास करून परीक्षेला जाणं आवश्यक आहे. म्हणजेच 10 घटकांचा जर त्यांनी योग्यरित्या अभ्यास केला तर अचूक गुण मिळवून देण्यासाठी हा प्रश्न निश्चितच विद्यार्थ्यांसाठी फायद्याचा ठरू शकतो. तर गुरव सर, प्रश्न क्रमांक जो 2 आणि 3 आहे यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात? मी मागाशी सांगितल्याप्रमाणे वेटेज जे दिलेलं आहे ते ग्रुप वाईज वेटेज या ठिकाणी दिलेलं आहे. या वेटेजमध्ये काय केलं बोर्डानं की या ठिकाणी ॲडमिशन ऑफ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर, बिल ऑफ एक्सचेंज आणि डिझोल्युशन्स ह्या 4चा एक ग्रुप तयार केलेला आहे. आता क्वेश्चन नंबर 2मध्ये आणि 3मध्ये कोणतेही या ठिकाणी 2-2 या ठिकाणी विचारले जाणार आहे. 4पैकी कुठलेही 2 विचारले जाऊ शकतात. आता हे क्वेश्चन सोडवताना काय करायचं आहे, तर ॲडमिशन आणि रिटायरमेंटचा क्वेश्चन सोडवताना सुरुवातला या ठिकाणी इन द बुक्स ऑफ, कुणाच्या पुस्तकामध्ये या ठिकाणी आपण अकाउंट तयार करणार हे सुरुवातला लिहिणं गरजेचं आहे. ॲडमिशन आणि रिटायरमेंटच्या मध्ये या ठिकाणी रिव्हॅल्युएशन्स अकाउंट या ठिकाणी असतं. त्याचबरोबर या ठिकाणी पार्टनर कॅपिटल अकाउंट असतं. बॅलन्स शीट या ठिकाणी आपल्याला सोडवावे लागते. हे सोडवताना विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यायची असते, तर विशेष करून आम्ही या ठिकाणी पेपर चेकिंगला, टॉपरच्या विद्यार्थ्यांची पेपर चेकिंगला या ठिकाणी काही या ठिकाणी आम्हाला थोडंसं या ठिकाणी शिली मिस्टेक दिसल्या, ज्या या ठिकाणी आम्हाला खूप वाईट वाटतं की जेव्हा या ठिकाणी रिव्हॅल्युएशन्स अकाउंट या ठिकाणी सोडवलं जातं किंवा या ठिकाणी पार्टनर कॅपिटल सोडवलं जातं, तेव्हा या ठिकाणी डेबिट, क्रेडिट असे काही घटक या ठिकाणी विद्यार्थी विसरतात लिहायला. त्याचबरोबर बॅलन्स शीटला या ठिकाणी जी बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च लिहितात, हे खरं म्हणजे या ठिकाणी पार्टनर जेव्हा या ठिकाणी ॲडमिट होतो ती तारीख या ठिकाणी लिहिणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ या ठिकाणी 1 एप्रिलला जर पार्टनर ॲडमिट झालं असेल फर्ममध्ये तर 1 एप्रिल अशी तारीख लिहायला पाहिजे. तर पेपरमध्ये आम्हाला बऱ्याच वेळा या ठिकाणी विद्यार्थी ॲज ऑन 31 मार्च असे या ठिकाणी लिहिलेलं या ठिकाणी दिसतात आणि विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी शिली मिस्टेकनं या ठिकाणी टॉपरच्या विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी मार्क या ठिकाणी जाऊ शकतात. त्याचबरोबर या ठिकाणी दुसरा घटक आहे तो म्हणजे बिल ऑफ एक्सचेंज. याच्यामध्ये विशेष करून या ठिकाणी जर्नल विचारले जातात. त्याचबरोबर या ठिकाणी ड्रॉवर किंवा ड्रॉईचे या ठिकाणी जर्नल आणि त्याचबरोबर या ठिकाणी लेजर विचारली जातात. विद्यार्थी काय करतात, काही न बघता या ठिकाणी सरळ जर्नल विचारतात. पण प्रश्न या ठिकाणी काय विचारलेला आहे हे महत्त्वाचं आहे. ड्रॉईच्या पुस्तकात जर्नल विचारलेत, ड्रॉवरच्या पुस्तकात जर्नल विचारलेत किंवा या ठिकाणी एखाद्याचं या ठिकाणी लेजर विचारलेलं आहे. हे काय विचारलेलं आहे, प्रिपेअर काय तयार करायला सांगितलेलं हे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं असतं. त्याचबरोबर या ठिकाणी डिझोल्युशन्स या क्वेश्चन्समध्ये विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यायची आहे, तर इथं कॅश आणि बँक अकाउंट एक विचारलं जातं. बरेच विद्यार्थी काय करतात, बॅलन्स शीटला कॅश असते आणि विद्यार्थी या ठिकाणी बँक अकाउंट ओपन करतात. याचबरोबर या ठिकाणी कॉमन सूचना या ठिकाणी आमच्यात की इन द बुक्स ऑफ अकाउंट या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे, डेबिट क्रेडिट या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. तर अशा काही या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जर क्वेरी जे काही सिली मिस्टेक म्हणतो त्या जर टाळल्या तर विद्यार्थी या ठिकाणी चांगली मार्क या ठिकाणी पाडू शकतो. याचाच अर्थ विद्यार्थ्यांनी
सगळ्यात पहिला जो आपण प्रश्न सोडवणार तो अतिशय काळजीपूर्वक वाचला पाहिजे. 100% मॅडम, बरोबर आहे मॅडम. तर उपाध्याय सर, प्रश्न क्रमांक 4 आणि 5 यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि ते विद्यार्थ्यांना सुलभरित्या कशा प्रकारे लिहिता येतील याबद्दल आपण काय सांगाल? मगाशी गौरव सरांनी जो उल्लेख केला क्वेश्चन नंबर 4 आणि 5मध्ये जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये डेथ ऑफ पार्टनर, इश्यू ऑफ शेअर्स, कम्प्युटर अकाउंटिंग आणि फायनान्शियल ॲनालिसिस असे 4 एकूण घटक त्यामध्ये कव्हर केलेले आहेत. आणि मगाशी गौरव सर बोलल्याप्रमाणे 4 पैकी कोणतेही 2 क्वेश्चन नंबर 4मध्ये विचारले जाणार आहेत आणि राहिलेले जे उर्वरित 2 आहेत ते क्वेश्चन नंबर 5मध्ये विचारले जाणार आहेत. दोन्हीही क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 हे दोन्हीही क्वेश्चन्स 8 मार्कासाठी आहेत. मग थोडंसं मी उल्लेख करतो की पहिला क्वेश्चन त्यामध्ये कव्हर केलेला टॉपिक आहे तो डेथ ऑफ पार्टनर आहे. यामध्ये जे उत्तरामध्ये जो महत्त्वाचा भाग आहे त्यामध्ये रिव्हॅल्युएशन किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, दोघांचं नाव एकच आहे, तुम्ही कोणतेही नाव वापरू शकता. सेकंड आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. हे दोन्हीही महत्त्वाचे अकाउंट्स आहेत. यामध्ये बऱ्यापैकी मार्क इथं कव्हर केलेले असतात. त्याचबरोबर डेथ ऑफ पार्टनरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे वर्किंग नोट म्हणा किंवा त्यामध्ये महत्त्वाचा उत्तराचा जो भाग आहे त्यामध्ये कॅल्क्युलेशन ऑफ शेअर ऑफ गुडविल, कारण इथं डेथ झाल्यामुळं इथं गुडविलचं वाटणी केलेली जाते. ती गुडविलची वाटणी कशी करायची हेच महत्त्वाचं आहे. त्यामध्ये बऱ्यापैकी मार्क कव्हर होतात विद्यार्थ्यांचे. आणि आणखीन एक भाग आहे कॅल्क्युलेशन ऑफ शेअर ऑफ प्रॉफिट ड्यू टू पार्टनर. जी व्यक्ती मरून पावलेली आहे किंवा डेथ झालेली आहे त्याला जो प्रॉफिट द्यायचा आहे, जो ड्यू द्यायचा आहे तो प्रॉफिट कसा काढायचं त्याचं एक सूत्र आहे. त्या सूत्रामध्ये जर व्यवस्थित विद्यार्थ्यांनी जर अमाऊंट्स लिहिल्या आणि सूत्र व्यवस्थित जर वापरलं तर डेथ ऑफ पार्टनर हा पैकीच्यापैकी मार्क देणारा हा टॉपिक आहे. सेकंड टॉपिक आहे येणारा पुढचा त्या ग्रुपमधला इश्यू ऑफ शेअर्स. यामध्ये एकूण 4 भाग आहेत. एकूण 8 मार्कासाठी हा टॉपिक आहे मगाशी बोलल्याप्रमाणे मी, पण यामध्ये एकूण 4 भाग आहेत. एक आहे ॲप्लिकेशन, अलॉटमेंट, फर्स्ट कॉल आणि सेकंड कॉल. तसं बघायला गेलं तर एकूण हा टॉपिक 8 मार्कासाठी जरी असला तर एक मार्कासाठी एक एंट्री असं गृहीत धरलं जातं टेंटेटिव्ह. मग आपण थोडंसं एक ॲनालिसिस टेंटेटिव्ह विचार केला आम्ही थोडासा की बघितलं की 2 मार्कासाठी ॲप्लिकेशन, 2 मार्कासाठी अलॉटमेंट, 2 मार्कासाठी फर्स्ट कॉल आणि 2 मार्कासाठी सेकंड कॉल, अशा एकूण 8 मार्कासाठी ह्या 8 एंट्र्या जनरली कंपल्सरी विचारल्या जातात. त्यामुळे थोडासा इथं विचारपूर्वक गोष्ट करणं आवश्यक आहे. यामध्ये आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जी इथं बँक अकाउंट लिहिणं महत्त्वाचं आहे. कारण की इश्यू ऑफ शेअर्स आहेत. शेअर्स ज्यावेळी कुठलीही खरेदी केली जाते किंवा विकले जातात ते जनरली बँकेमार्फत खरेदी विक्री केली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कधीही कॅश अकाउंट वापरू नये ही एक महत्त्वाची सूचना आहे. बँक अकाउंटच वापर करणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा तो थेअरीचा भाग आहे. थोडंसं विद्यार्थी इथं दुर्लक्ष करतात जनरली, पण थेअरीचा भाग आहे. इथं आहे कॉम्प्युटर अकाउंटिंग, हा एक महत्त्वाचा थेअरीचा भाग आहे. त्यामध्ये जनरली फीचर्स, इम्पॉर्टन्स, कंपोनंट्स असं कम्प्युटर अकाउंटिंगमध्ये आत्तापर्यंत विचारलेले क्वेश्चन आहेत किंवा अजून एक 2 क्वेश्चन महत्त्वाचे आहेत ज्यामध्ये विद्यार्थी अभ्यास करू शकतात. कंपॅरिझन विचारतात. फरक तो कंपॅरिझन काय आहे नेमका, तर मॅन्युअली अकाउंटिंग प्रोसेस अँड कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग प्रोसेस हा एक कंपॅरिझनचा एक फरकाचा एक भाग जनरली विद्यार्थ्यांना विचारला जातो. अजून एक नवीन एक भाग ॲड आहे त्यामध्ये अकाउंटिंग पॅकेज, ह्यामध्ये एक महत्त्वाचा भाग तो एक उल्लेख करणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचं आहे फायनान्शियल स्टेटमेंट. त्यामध्ये व्हर्टिकल बॅलन्स शीट, व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंट, कॉमन साईज बॅलन्स शीट, कॉमन साईज इन्कम स्टेटमेंट, कॅश फ्लो आणि रेशो ॲनालिसिस हा सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे आहेत जे इथं कव्हर करणं विद्यार्थ्यांनी आवश्यक आहे. तर अशा प्रकारे 5 प्रश्न जे विद्यार्थ्यांना अतिशय छान पद्धतीनं तुम्ही सांगितला. आपल्या प्रश्नपत्रिकेमधला जो 6वा प्रश्न आहे तो कंपल्सरी सोडवणं विद्यार्थ्यांना गरजेचं आहे का आणि तो कसा सोडवावा? अतिशय महत्त्वाचा प्रश्न मॅडम. वरती जे ग्रुप आहे तिथं ऑप्शनल आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन्स या ठिकाणी पाहावयास मिळतात, परंतु हा क्वेश्चन नंबर 6 जो आहे तो नॉट फॉर पेपर कन्सर्न हा कंपल्सरी क्वेश्चन्स आहे. याच्यामध्ये रिसिट पेमेंट या ठिकाणी दिलं जातं आणि इन्कम एक्सपेंडिचर विचारलं जातं. आता नावामध्ये इन्कम एक्सपेंडिचर आहे, पण जेव्हा अकाउंट या ठिकाणी तयार करतो तेव्हा एक्सपेंडिचर डेबिटला जातं, इन्कम या ठिकाणी क्रेडिट असतं.
त्याचबरोबर या ठिकाणी बॅलन्स शीट आपल्याला विचारलं जातं. बॅलन्स शीटमध्ये आपल्याला कॅपिटल फंड हे करायचा असतो, लायबिलिटीजला या ठिकाणी घ्यायचा असतो. बऱ्याच वेळा कॅपिटल अकाउंट विद्यार्थी घेतात आणि तिथं मार्क या ठिकाणी विद्यार्थ्यांचे जातात. खरं म्हणजे हा पोस्टिंगसाठी तर आपल्याला 4 ते 6 मार्क या ठिकाणी सहजरित्या पडू शकतात ह्या क्वेश्चन्सला वगैरे. त्यानंतरचा जो 7 नंबरचा जो प्रश्न आहे त्याबाबत आपण विद्यार्थ्यांना काय सांगाल, तो कशाप्रकारे सोडवावा? क्वेश्चन नंबर 7 हा पार्टनरशिप फायनल अकाउंट जे विद्यार्थी मॅक्झिमम मार्क कवर करू शकतात. यामध्ये एकूण 3 अकाउंटचा भाग येतो. त्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. हे विद्यार्थ्यांनी जर पर्टिक्युलर फार व्यवस्थित अभ्यास केला तर इथं पैकीच्या मार्क पडू शकतात. फक्त विद्यार्थ्यांनी काही घटक हे कॉमन आहेत त्याचा व्यवस्थित अभ्यासमध्ये, उदाहरणार्थ ट्रेडिंग अकाउंटला काय कॉमन अकाउंट, काही नावं कॉमन आहेत, प्रॉफिट अँड लॉसला काही कॉमन आहेत नावं, बॅलन्स शीटला काही कॉमन आहेत. ती जी जर एक टेंटेटिव्ह जर ओव्हरऑल जर विचार करून जर सोडवलं तरी 5-6 मार्क वरच्यावरच पडून जातात. फक्त राहिला 5-6 मार्काचा भाग जिथं तुम्हाला ॲडजस्टमेंट व्यवस्थितरित्या कव्हर करणं गरजेचं आहे. 1 नंबर 2 ॲडजस्टमेंट काही कॉमन आहेत. उदाहरणार्थ क्लोजिंग स्टॉक आहे, डेप्रिशिएशन आहे, आउटस्टँडिंग आहे, प्रीपेड एक्सपेन्सेस आहे. एक 4-5 ॲडजस्टमेंट मी सांगितलं. ॲक्च्युली भरपूर ॲडजस्टमेंट, पण ह्या कॉमनली जनरली रिपीट होत असतात. फक्त ह्याचा व्यवस्थित जर कॉमनली जर अभ्यास केला तर तुमचं फायनल अकाउंट व्यवस्थित तुम्ही रित्या सोडवू शकता. ज्या वेळेला विद्यार्थी शेवटच्या प्रश्नाकडे येतो, म्हणजेच 8व्या प्रश्नाकडे येतो आणि विद्यार्थ्यांना वेळेचं भान राहत नाही, आणि त्याबाबत तुम्ही काय सांगाल? हा एक छान प्रश्न आहे. म्हणजे ह्याचाच अर्थ काय की अकाउंटचा पेपर सोडवताना वेळेचं व्यवस्थापन हे फार महत्त्वाचं आहे. मग थोडंसं आम्ही ज्यावेळी ग्रुपमध्ये चर्चा करतो त्यावेळी विद्यार्थ्यांनी 180 मिनटं आहेत, एक म्हणजे 3 तास, 180 मिनटं आहेत. तर थोडंसं टेंटेटिव्ह विचार केला तर क्वेश्चन नंबर 1 ते क्वेश्चन नंबर 5 जर टेंटेटिव्ह विचार केला तर 20-20 मिनटामध्ये हे तुमचे क्वेश्चन पूर्ण झाले पाहिजेत. त्याचबरोबर क्वेश्चन नंबर 6 हा 35 मिनटामध्ये तुम्ही कवर करणं विथ टॅली कवर करणं आवश्यक आहे. क्वेश्चन नंबर 7 मी आता फायनल अकाउंट म्हणजे बोललो, तोही 35 मिनटामध्ये कवर करणं आवश्यक आहे. टोटल बेरीज केली तर 170 मिनटं झाली. आणि शेवटची 10 मिनटं का राखून ठेवलेली आहेत तर शेवटची 10 मिनटं तुम्ही व्यवस्थित लिहिले का नाही, इनर आउटर कॉलम्स, डेबिट क्रेडिट तपासणं, पेपर व्यवस्थित मांडणी केलेली आहे का, चुकीचं काय राहिलेलं आहे का, चुकून काय राहिलं आहे का, हे बघणं, टेंटेटिव्ह सगळं बघणं. म्हणजे एकंदरीत काय पेपर पूर्ण व्हेरीफाय करणं, रीचेक करणं, तपासणं महत्त्वाचं असतं. आणि ती 10 मिनटामध्ये तुम्ही ते व्हेरीफाय करू शकता. प्लस विद्यार्थ्यांना 10 मिनटं पेपर अगोदर दिला जातो, आन्सरशीट अगोदर दिली जाते. त्या 10 मिनटामध्ये विद्यार्थ्यांनी 10 मिनटाचा पुरेपूर वापर करून मॅक्झिमम तुम्हाला जेवढे अकाउंट सोपे वाटतात ते आखून ठेवणं आवश्यक आहे, जेणेकरून तुमचे पुढची 10 मिनटं लवकरात लवकर वाचतील. तर तुम्ही आखून ठेवल्यामुळं तुमचे पुढची 10 मिनटं लवकर तयार करून उत्तर तुम्ही लवकरात लवकर तयार करू शकता. निश्चितच सर, म्हणजे वेळेचं नियोजन जर योग्य पद्धतीनं, अचूक पद्धतीनं जर विद्यार्थ्यांनी केलं तर निश्चितच हा पेपर वेळेत पूर्ण होऊन अगदी त्यांना मनासारखं यश देखील प्राप्त होईल. खूप खूप धन्यवाद. सर्व विद्यार्थ्यांना गौरव सरांकडून आणि उपाध्याय सरांकडून परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा.